नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। बेसिक इंग्लिश ग्रामरच्या लेक्चर सिरीजमधलं आपलं हे आजचं 9वं लेक्चर असणार आहे। आपण 8 लेक्चर ऑलरेडी बनवले होते यावरती आणि या 8 लेक्चरमध्ये आपण पाठीमागच्या नाऊनचं बेसिक, प्रोनाऊनचं बेसिक आणि ॲडजेक्टिव्हची ओळख करून घेतली होती आणि ॲडजेक्टिव्हचाच दुसरा भाग म्हणजे ॲडजेक्टिव्हशी संबंधित असलेला भाग म्हणजे डिग्री, या डिग्रीचं बेसिक आपलं राहिलेलं होतं ते आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे। आजच्या लेक्चरचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे, आपल्याला डिग्री कन्व्हर्शन बघायचं नाही। डिग्री कन्व्हर्शन हा ॲडव्हान्सचा टॉपिक असणार आहे। आपल्याला फक्त डिग्री म्हणजे काय, डिग्रीचे किती प्रकार पडतील आणि डिग्री ॲडजेक्टिव्ह जे असणार म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह याची ओळख करून घेणे आणि याचं बेसिक म्हणजे ही डिग्री केव्हा वापरायची आहे हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे। म्हणजे ॲडव्हान्स मला जो टॉपिक असणार आहे म्हणजे डिग्री कन्व्हर्शन यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये होणार नाही, तो ॲडव्हान्सचा टॉपिक आहे। हे अगोदर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, डिग्रीबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्यानंतर जो शिकायचा टॉपिक असेल तुमचा तो असणार आहे डिग्री कन्व्हर्शन, तो ॲडव्हान्सच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर अशा पद्धतीने आपल्याला आज जे बघायचं चॅप्टर आहे ते डिग्री असणार आहे, म्हणजे डिग्रीबद्दलची जे बेसिक माहिती आहे ती आपल्याला या लेक्चरमधनं घ्यायची आहे। सुरू करूया। आता डिग्री जर म्हटलं तर डिग्रीचे 3 प्रकार असतात। डिग्रीचे 3 प्रकार असणार आहे। पहिला प्रकार असतो डिग्रीचा या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा प्रकार असणार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा प्रकार असतो या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री। आता डिग्री म्हणजेच मराठीमध्ये याला काय म्हणतात सगळ्यात अगोदर हे समजून घ्या। डिग्रीलाच म्हटलं जात असतं मराठीमध्ये भाव। डिग्री म्हणजेच भाव, डिग्री म्हणजेच अर्थ होतो याचा या ठिकाणी भाव। मग आता इथं पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय पहिले हे समजून घेऊ। पॉझिटिव्ह डिग्रीचा अर्थ होतो या ठिकाणी समभाव। पॉझिटिव्ह डिग्रीचा अर्थ होतो या ठिकाणी समभाव। कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा अर्थ होतो या ठिकाणी तरभाव, तरभाव आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो या ठिकाणी तमभाव। म्हणजे याचे मराठीमध्ये जे नाव असणारे हे समजून घ्यायचं आहे। हा विशेषणाचाच भाग हे लक्षात घ्यायचा आहे। म्हणजे मराठी व्याकरणामध्ये तुम्ही जर विशेषण जर शिकले असाल तर त्यामध्ये समभाव, तरभाव आणि तमभाव हे विशेषणाचे काही प्रकार असतील हे पण आपण त्या तिथं बघत असतो आणि हा टॉपिक तुमचा त्यातलाच एक टॉपिक असणार आहे। आता डिग्री हा जो प्रकार असणार आहे डिग्रीमध्ये लक्षात घ्यायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कोणते असतात, कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कोणते असतील आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कोणते असणार आहे याची ओळख सगळ्यात अगोदर काय करायची करून घ्यायची आपल्याला। म्हणजे लक्षात घ्यायचं आहे डिग्री ॲडजेक्टिव्हचे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की नाऊनला क्वालिफाय करणारे दोन प्रकारचे शब्द असतात। एक प्रकारचे शब्द जे असतात ते नाऊनला क्वालिफाय करतात पण ते क्वालिटीला दर्शवत नाहीत, मग ते डिटर्मिनर्स असतात आणि डिटर्मिनर्स संदर्भातला जो ॲडजेक्टिव्हचा टॉपिक असणार आहे तो असतो काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह। आणि दुसरा आपण पाहिला होता दुसऱ्या प्रकारचे शब्द जे ॲडजेक्टिव्ह नाऊनला क्वालिफाय करतील ते क्वालिटीला दर्शवत असतात, तेच असतील ॲडजेक्टिव्ह आणि त्याच्याशी संदर्भात त्या ॲडजेक्टिव्हशी संदर्भात जो टॉपिक असतो तो असतो या ठिकाणी डिग्री। म्हणजे हे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री हे जे काही 3 प्रकार असणार आहे हे असे ॲडजेक्टिव्ह असतील की जे क्वालिटीला दर्शवतात, त्या ॲडजेक्टिव्हचे 3 प्रकार पडतील। मग त्या ॲडजेक्टिव्हची या डिग्रीनुसार काय करायचं ओळख करून घ्यायची आहे। डिग्रीचे प्रकार आपण इथं समजून घेतले, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। आता या डिग्रीमध्ये लक्षात घ्यायचं पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कशा पद्धतीने मांडणी करत असतात, त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची कशा पद्धतीने मांडणी करत असतात आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची कशा पद्धतीने मांडणी करत असतात याचं बेसिक आपल्याला समजून घ्यायचं आहे। म्हणजे वाक्यात आलेलं ॲडजेक्टिव्ह हे इथं पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे की कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे की सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे। म्हणजे सर्वात अगोदर ॲडजेक्टिव्हची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे। मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये लक्षात घ्या पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये ॲडजेक्टिव्हचा बेस फॉर्म घेऊन त्या अगोदर आणि नंतर ॲजचा वापर केला जातो। म्हणजे या पद्धतीत जर ॲडजेक्टिव्हची जर मांडणी असेल तर मग ही जी मांडणी असती ही पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची मांडणी असते, लक्षात घ्यायचं। म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ जर लक्षात घ्यायचं तर मी इथं जर समजा मला टॉल हे एक्झाम्पल जर घ्यायचं आहे टॉल, तर मी या ठिकाणी लिहू शकतो ॲज टॉल ॲज। म्हणजेच या ठिकाणी हे जे टॉल होतं हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि या अगोदर आणि नंतर ॲजचा जर वापर केला तर मग हे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असणार। आता कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचं स्ट्रक्चर किंवा मांडणी कशी असते हे लक्षात घ्या। कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये
एक तर लक्षात घ्यायचं आहे की ॲडजेक्टिव्हच्या नंतर ER हा सफिक्स लागतो, ॲडजेक्टिव्हच्या नंतर ER हा सफिक्स लागून त्यानंतर या ठिकाणी दॅनचा वापर केलेला असतो. तर हे जे स्ट्रक्चर असणार आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचं स्ट्रक्चर असतं. ॲडजेक्टिव्हला ER हा सफिक्स लागतो, प्रत्यय लागतो आणि त्यानंतर दॅनचा वापर जर केलेला असेल तर मग ते कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणजे आणि लक्षात घ्यायचं आहे की काही ॲडजेक्टिव्ह असे असतील की त्याला सफिक्स आणि प्रिफिक्स लावता येत नाही. मग असे ॲडजेक्टिव्ह जर असतील तर मग त्या अगोदर लक्षात घ्यायचं आहे किंवा मग त्या अगोदर इथं मोरचा वापरून मोरचा वापर करून नंतर ॲडजेक्टिव्हचा बेस फॉर्म घेतला जात असतो आणि नंतर या ठिकाणी दॅनचा वापर केलेला असतो. म्हणजे एकतर वरच्या पद्धतीत मांडणी असेल किंवा खालच्या पद्धतीमध्ये मांडणी असेल. म्हणजे ज्या ॲडजेक्टिव्हला आपण सफिक्स लावू शकत नाही, ज्या ॲडजेक्टिव्हला आपण सफिक्स लावू शकत नाही, ER EST असे सफिक्स लावू शकत नाही, त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये मोरचा वापर केला जात असतो आणि नंतर समोर दॅनचा वापर केला जाईल. म्हणजे दोन पद्धतीमध्ये हे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची आपण मांडणी करू शकतो. ॲडजेक्टिव्हला ER प्रत्यय लावून आणि इथं समोर दॅन येऊ शकतो एक पहिल्या पद्धतीनं. आणि ज्या ॲडजेक्टिव्हला या ठिकाणी ज्या ॲडजेक्टिव्हला आपण सफिक्स लावू शकत नाही त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर मोरचा वापर करून नंतर दॅनचा वापर करावा लागतो. आता सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये इथं ॲडजेक्टिव्हला EST हा प्रत्यय लागतो, हा सफिक्स लागत असतो. म्हणजे ॲडजेक्टिव्हला EST हा सफिक्स वापरून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्या अगोदर द आर्टिकलचा वापर केलेला असतो. ॲडजेक्टिव्हला EST हा सफिक्स लागतो आणि त्याच्या अगोदर लक्षात घ्यायचं या सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर नेहमी द आर्टिकलचा वापर केलेला असतो. आता यामध्ये तसंच असणार. इथं बघितलं आपण की ॲडजेक्टिव्हला हे इथं मोर केव्हा वापरला की ज्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण ज्या ॲडजेक्टिव्हच्या नंतर सफिक्सचा वापर होऊ शकत नाही त्या अगोदर मोरचा वापर केला. सेम या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ज्या ॲडजेक्टिव्हला आपण सफिक्स लावू शकत नाही त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर या ठिकाणी द मोस्टचा वापर करून नंतर ॲडजेक्टिव्हचा वापर केला जात असतो. म्हणजे अशा पद्धतीने याची रचना असू शकते, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता ही लिहिण्याची पद्धत इथं समजून घ्यायची. इथं एक्झाम्पल पाहिलं आपण ॲज टॉल ॲज. मग त्याच पद्धतीनं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचं जर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं असेल तर एक्झाम्पल काय असू शकतं तर याचं एक्झाम्पल असणार या ठिकाणी इथं टॉलर दॅन. हेच एक्झाम्पल जर इथं घ्यायचं आहे तर याचं एक्झाम्पल असलं पाहिजे या ठिकाणी टॉलर दॅन. आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये याचाच म्हणजे इथं लक्षात घ्या हा कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची मांडणी झाली. ही म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे ही पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची मांडणी झाली. ही या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची मांडणी. आणि यालाच जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मग द आर्टिकलचा वापर करून या ठिकाणी द टॉलेस्ट. तर अशा पद्धतीनं याला मांडणी करत असतात. आणखी एक उदाहरण लक्षात घेऊ या ठिकाणी. इथं समजा फॉर एक्झाम्पल जर ब्युटिफुल हे जर ॲडजेक्टिव्ह वापरलं तर कंपॅरेटिव्ह तिथं पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह सोबत इथं ॲज ब्युटिफुल ॲज अशी मांडणी करावी लागणार. इथं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह सोबत जर मांडणी करायची तर इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं आता ब्युटिफुलला ER हा सफिक्स लावू शकत नाही. ब्युटिफुल हे जे ॲडजेक्टिव्ह असणार याला सफिक्स लावता येत नाही. मग अशा वेळेस लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी मोरचा वापर करायचा आहे. मोर ब्युटिफुल दॅन अशा पद्धतीने याची मांडणी केली जाईल. आणि त्याच पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये इथं याला ब्युटिफुलला EST प्रत्यय आपण लावू शकत नाही. म्हणजे त्याच्या अगोदर आता या ठिकाणी द मोस्टचा वापर करून नंतर ते ॲडजेक्टिव्ह लिहावं लागेल इथं ब्युटिफुल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ओळख करून घेतली आपण या ठिकाणी अगोदर की पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला जात असतो, कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कशा फॉर्ममध्ये लिहिला जातो आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह जे असणार आहे तो कशा फॉर्ममध्ये लिहिला जातो याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतली. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की इथं आपण 3 भागामध्ये याला तोडलं होतं. तिन्ही भागातली आपण इथं माहिती बघितली.
पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हला कशा पद्धतीनं वाक्यात लिहिलं जात असतं हे आपण समजून घेतलं, त्याची ओळख करून घेतली. नंतर लक्षात घ्यायचं आहे की आता आपल्याला त्याचा वापर पाहायचा आहे की पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये केला जातो, त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये केला जातो आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये बघितला जातो. म्हणजेच त्यांचं बेसिक आपल्याला समजून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री काय असते, कंपॅरेटिव्ह डिग्री काय असते आणि सुपरलेटिव्ह डिग्री काय असणार. पुढचा पेजवरती या. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हची मांडणी आपण बघितली होती. आता पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह मुळात असतात काय आणि याचा वापर कसा करायचा आहे, हा पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर कोणत्या स्थितीमध्ये केला जात असतो, म्हणजेच त्याचं बेसिक काय असणार आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह केव्हा वापरतात, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एक फॉर एक्झाम्पल मी इथं एक एक्झाम्पल लिहितो. इथं एक्झाम्पल घ्या, बेसिक इथं समजून घ्यायचं आहे. बरेचसे क्वेश्चन असतात जे डिग्रीचं बेसिक माहिती असलं पाहिजे तरच ते सॉल्व होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. बेसिक समजून घ्यायचं याचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. मी या ठिकाणी समजा एखादं उदाहरण लिहिलं, मी जर या ठिकाणी उदाहरण लिहिलं की संस्कार इज ॲज टॉल ॲज शिवाय. मी या पद्धतीचं जर वाक्य इथं घेतलं तर मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे संस्कार इज ॲज टॉल ॲज शिवाय. यामध्ये दोन व्यक्ती, इथं लक्षात घ्या की संस्कार आणि शिवाय हे दोन व्यक्ती याच्यामध्ये आहेत. आता दोघांमध्ये आता इथं तुलना होती का हे लक्षात घ्यायचं, म्हणजे इथं कंपॅरिझन आहे का हे समजून घ्या. या वाक्याचा अर्थ काय होता, संस्कार इज ॲज टॉल ॲज शिवाय. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ॲजचा वापर केला आणि हे जे ॲडजेक्टिव्ह असणार आहे हे हे जे ॲडजेक्टिव्ह असणार आहे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हमध्ये आपण मांडणी केली. मग या वाक्याचा अर्थ काय होतो हे समजून घ्यायचं. संस्कार इज ॲज टॉल ॲज शिवाय म्हणजेच काय की संस्कार हा शिवाय इतकाच काय असणार आहे, उंच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे पण यामध्ये तुलना दिसत नाही, यामध्ये कंपॅरिझन नाही, इथं समानता दाखवणं झालेली लक्षात घ्यायचं आहे. दोन गोष्टीमध्ये समानता दाखवायची असली तर पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो, ह्या याचा अर्थ होणार. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जर आपण लक्षात घ्यायचं तर संस्कार इज इक्वल टू काय असायला पाहिजे तर शिवाय. म्हणजे संस्कार आणि शिवाय हे दोघंही व्यक्ती जे असतील हे सारख्याच उंचीचे असले पाहिजेत, हे या वाक्यावरून समजून राहिलं. म्हणजे आता पॉझिटिव्ह डिग्रीचं बेसिक काय आहे हे समजून घ्या तुम्ही. पॉझिटिव्ह डिग्रीचं बेसिक असतं देअर इज नो कंपॅरिझन. इथं कंपॅरिझन नसतं, या ठिकाणी तुलना केलेली नसती, यामध्ये सारखेपणा दाखवला जात असतो. पॉझिटिव्ह डिग्री ही तुलना करण्यासाठी नाही तर ती सारखेपणा दाखवण्यासाठी वापरली जात असते. म्हणजे इथं बेसिक काय असणार ते समजून घ्या. आता इथं लक्षात घ्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये देअर इज नो कंपॅरिझन, इथं कंपॅरिझन नसतं, देअर इज नो कंपॅरिझन. या ठिकाणी काय दाखवलं जात असतं तर सारखेपणा दाखवला जात असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे याचं बेसिकच आहे, इथं कंपॅरिझन नसणार, या ठिकाणी सारखेपणा दाखवला जात असतो, त्या डिग्रीला म्हटलं जात असतं या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री. आणि म्हणून त्याला मराठीमध्ये म्हटलं जात असतं समभाव. आणि समभाव म्हणजेच काय की सारखेपणा जिथं दाखवला जात असतो त्याला समभाव म्हटलं जात असतं. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं बेसिक इथं समजून घ्यायचं आहे की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दोन गोष्टीमध्ये समानता असते, इथं तुलना नसते, इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दोन गोष्टींमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये समानता दाखवल्या जाते, या ठिकाणी तुलना केल्या जाते, इथं कंपॅरिझन नसतं. म्हणजे देअर इज नो कंपॅरिझन इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन केलेलं नसतं. आता हेच बेसिक असणार तुमच्या या पॉझिटिव्ह डिग्रीचं. पॉझिटिव्ह डिग्रीचं बेसिक समजलं असेल तर आपण आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येऊ. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन असतं. आता दोन्ही डिग्रीमध्ये कंपॅरिझन असणार. पुढच्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन नसतं, तिथं समानता दाखवल्या जात असते. आणि आता ही डिग्री जी असणार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री जी असणार आहे या दोन्ही डिग्रीमध्ये कंपॅरिझन आहे. मग या कंपॅरिझनमध्ये काय फरक आहे हे तर आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं बेसिक समजून घ्यायसाठी अगोदर याच पद्धतीचं जे पाठीमागचं एक्झाम्पल होतं त्यालाच काय करायचं या ठिकाणी आपल्याला मांडणी करायची. समजा मी या ठिकाणी यालाच त्या पाठीमागच्या एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पलला कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या याच्यामध्ये लिहितो. म्हणजेच या ठिकाणी संस्कार इज टॉलर दॅन शिवाय.
जर या पद्धतीचं एक्झाम्पल जर घेतलं तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे परत की हे दोन व्यक्ती आहेत, संस्कार आणि शिवाय हे दोन व्यक्ती असणार आणि या व्यक्तीमध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे. आता हा फॉर्म कोणता आहे, याला ER प्रत्यय लावून समोरच्या ठिकाणी काय वापरलेला इथं द्यानचा वापर केला, म्हणजे डिग्री कोणती आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये याचा अर्थ काय होतो ते बा, संस्कार इज टॉलर दॅन शिवाय, म्हणजे संस्कार हा मोठा असला पाहिजे कोणापेक्षा, शिवायपेक्षा, म्हणजे शिवायपेक्षा संस्कारची उंची ही जास्त असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या दोघांमध्ये आता इथे तुलना आहे, इथं तुलना आहे, इथं कंपॅरिझन होऊ राहिलं. कंपॅरिझन केव्हा होईल ती लक्षात घ्या. कंपॅरिझन एक लहान असला पाहिजे, एक मोठा असला पाहिजे, किंवा एक चांगला असला पाहिजे, एक वाईट असला पाहिजे, तर कंपॅरिझन होत असतं. तर या वाक्यातून लक्षात घ्यायचं आहे, या वाक्यावरून असं समजतं की संस्कार हा शिवायपेक्षा काय असला पाहिजे, उंच असला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या कंपॅरेटिव्ह डिग्रीचं बेसिक काय असतं ते लक्षात घ्या. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं बेसिक लक्षात घ्यायचं आहे. आता इथं दोनच गुण वापरले गेले, म्हणजे दोनच व्यक्तीमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये जेव्हा तुलना केली जाते तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो. म्हणजे दोनच गोष्टीमध्ये असलं पाहिजेत, हा शब्द महत्त्वाचा आहे या ठिकाणी. तर याचं बेसिक असलं पाहिजे कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स ओनली, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं कंपॅरिझन आहे पण फक्त दोन गोष्टींमध्येच असतं हे लक्षात घ्यायचं आहे. इथं टू थिंग्स ओनली म्हटलेला आहे, हा शब्द महत्त्वाचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या. याचं बेसिक समजून घेताना म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केव्हा करायचा आहे किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केव्हा करायचा आहे तर कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स असलं पाहिजे. म्हणजे दोनच गोष्टीमध्ये, फक्त दोनच गोष्टीमध्ये तुलना झाली पाहिजे तरच कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो. म्हणजे दोनपेक्षा जास्त गोष्टी जर असेल, म्हणजे एकाची तुलना जर दोनपेक्षा जास्त व्यक्तींसोबत होत असेल तर मात्र कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करता येत नाही. म्हणून हे महत्त्वाचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स ओनली असतानाच करता येतो. म्हणजे कंपॅरिझन फक्त दोन गोष्टींमध्येच असलं पाहिजे. आता या वाक्यावरून तर तुम्हाला काय समजलं या ठिकाणी की संस्कार आणि शिवाय या दोन व्यक्तींमध्येच काय होती या ठिकाणी तुलना करणं झाली होती आणि संस्कार हा शिवायपेक्षा काय असणारे, उंच असणारे हे समजतं. म्हणून या ठिकाणी दोनच गोष्टी असल्यामुळे, दोनच व्यक्ती असल्यामुळं या ठिकाणी कंपॅरिझन करण्यासाठी कोणत्या डिग्रीचा वापर केला तर कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे. म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे. म्हणजे आता पॉझिटिव्ह डिग्रीचं बेसिक तुम्हाला समजलं असेल की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तिथे या ठिकाणी कंपॅरिझन नसतं. देअर इज नो कंपॅरिझन इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये समानता दाखवल्या जात असते, लक्षात घ्या. दोन गोष्टींमध्ये असलेली समानता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दाखवल्या जात असते. आता या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लक्षात घ्यायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन असतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना होते, पण ती तुलना फक्त दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू किंवा दोन गोष्टींमध्येच असली पाहिजे. इथं याचं बेसिक या पद्धतीनंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा डिग्री पहा, सुपरलेटिव्ह डिग्री. तिसरी डिग्री असणार या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री. आता सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात हेच वाक्य जे असणार मी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. संस्कार इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं, इथं कंपॅरिझन आहे. या वाक्याचा अर्थ काय एवढं लक्षात घ्या. हा संस्कार इथं एका व्यक्तीची तुलना, संस्कारची तुलना कोणासोबत होऊ राहिली हे लक्षात द्यायचं आहे. इथं लक्षात घ्या इन द क्लास असं म्हटलेलं आहे शेवटी. म्हणजे संस्कारची तुलना ही एका व्यक्तीसोबत, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये इथं तुलना नाही आहे. एका व्यक्तीची तुलना ही क्लासमधल्या सर्व व्यक्तींसोबत करणं चालली. म्हणजे संस्कार हा एक मुलगा असणार, याची तुलना क्लासमध्ये असलेल्या सर्व मुलांसोबत करणं चालली. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे देअर इज अ कंपॅरिझन. इथं लक्षात घ्या कंपॅरिझन कंपॅरिझन म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे इथं कंपॅरिझन आहे, पण इथं दोन गोष्टीमध्ये नाही, दोनपेक्षा जास्त गोष्टींसोबत जेव्हा कंपॅरिझन करावं लागत असतं त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केला जात असतो. म्हणजे याचं बेसिक काय असतं ते लक्षात घ्या. इथं कंपॅरिझन मोर दॅन टू थिंग्स म्हणजे दोनपेक्षा, इथं हा शब्द महत्त्वाचा आहे, मोर दॅन टू थिंग्स म्हटलेलं आहे या ठिकाणी, हे लक्षात घ्या.
म्हणजे इथं तुलना असेल, इथं कंपॅरिझन होतं, पण इथं एका व्यक्तीची, एका वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची तुलना ही त्यापेक्षा जास्त व्यक्तींसोबत इथं तुलना होत असते. म्हणजे या ठिकाणी ही जी यामध्ये जी कंपॅरिझन असणार आहे ते एका व्यक्तीचं, म्हणजे इथं संस्कारचं कंपॅरिझन हे क्लासमधल्या प्रत्येक मुलासोबत म्हणजे सर्व मुलांसोबत करणं चाललं. या डिग्रीला म्हटलं जातं असतं सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे आता हा सुपरलेटिव्ह सेन्स झाला. तर सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह केव्हा वापरता येईल तर मग समजून घ्यायचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर हा एका व्यक्तीची किंवा एका वस्तूची तुलना ही अनेक वस्तूंसोबत जेव्हा केल्या जात असते त्यावेळेस वापरल्या जात असते या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे हा यांच्या सर्वात जास्त उंच असणारे, याचा अर्थ असा झाला. इथं लक्षात घ्यायचं. आता पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचं बेसिक आपल्याला समजलं असं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये समानता असणार, दोन गोष्टींमधली समानता तिथं दाखवल्या जात असते हे लक्षात घ्यायचं आहे. तिथं कंपॅरिझन नसतं. देअर इज नो कंपॅरिझन इन पॉझिटिव्ह डिग्री. दुसरं लक्षात घ्या, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं बेसिक काय असणार आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लक्षात घ्यायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना असते, कंपॅरिझन असते, पण ती तुलना किंवा कंपॅरिझन फक्त दोन गोष्टी किंवा दोन व्यक्तींमध्येच होत असतं. ती डिग्री असणार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये पण तुलना असते, पण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे कंपॅरिझन असतं ते एका व्यक्तीचं किंवा एका व्यक्तीचं किंवा वस्तूचं कंपॅरिझन हे दोनपेक्षा जास्त वस्तूंसोबत होत असतं, दोनपेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्तीसोबत होतं, त्यावेळेस वापरली जाणारी डिग्री असते सुपरलेटिव्ह डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, तिन्ही डिग्रीचं जे बेसिक असतं ते आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न केला. मग आता पुढच्या याच्यावरती काही यावरती लक्षात घ्या. हे बेसिक जरी तुम्हाला माहिती असलं, जे मी इथं बेसिक सांगितलं तुम्हाला, हे बेसिक जरी माहीत असलं तरीही काही क्वेश्चन जे आयोगानं विचारले होते ते फक्त या बेसिकच्या आधारावर सॉल्व्ह होत होते. आता ह्या बेसिकनुसार जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येत होते ते क्वेश्चन आपण इथं बघूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पहिलं क्वेश्चन बघू. या ठिकाणी बिटवीन द टू असं वाक्य होतं. या ठिकाणी बिटवीन द टू आणि पुढं फिल इन द ब्लँक दिलेली आहे. बिटवीन द टू फिल इन द ब्लँक कंबाईन 2018ला गडब 2018ला विचारलेला क्वेश्चन होता. आता या वाक्यामध्ये वापरताना काय उत्तर असलं पाहिजे याचा जर विचार केला तुम्ही या ठिकाणी, तर इथं काय म्हटलेलं आहे ते पहा. बिटवीन द टू असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी खाली ऑप्शन एकदा वाचून घ्या. इथं म्हटलं ही रन्स फास्टेस्ट, त्यानंतर ही रन्स द फास्टेस्ट, नंतर ही रन्स फास्टर आणि ही रन्स व्हेरी फास्ट. आता कोणती डिग्री वापरल्या गेली पाहिजे हे जर समजून घ्यायचं आहे. आता इथं लक्षात घ्या, पहिल्या वाक्यात म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी ही रन्स फास्टेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. इथं हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पाहायचं द फास्टेस्ट, इथं पण द आर्टिकलचा वापर केलेला आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचाच ॲडजेक्टिव्हचा वापर केला आहे. हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी हे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. इथं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये या ठिकाणी व्हेरी फास्ट म्हणजे हे पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे. मग आता उत्तर शोधताना लक्षात घ्यायचं, इथं काय म्हटलेलं आहे, बिटवीन द टू असं म्हटलेलं आहे. मग बिटवीन द टू म्हणजेच इथं प्रश्नच उत्तर सांगतोय तुम्हाला बेसिक माहिती असलं पाहिजे फक्त की बिटवीन द टू म्हणजे दोनच गोष्टीमध्ये तुलना आहे, दोनपेक्षा जास्त गोष्टीत तुलना इथं केलेली नाही. दोनच गोष्टीमध्ये तुलना असेल तर मग ती डिग्री असली पाहिजे कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ही सुपरलेटिव्ह डिग्री इथं असू शकणार नाही, कारण इथं तुलना फक्त कंपॅरिझन फक्त किती गोष्टीमध्ये सांगितली, दोन व्यक्तींमध्ये तुलना असणार. म्हणजेच आता इथं सुपरलेटिव्ह डिग्री वापरता येत नाही. हे सुपरलेटिव्ह डिग्री असणार, हे इलिमिनेट करा. ही सुपरलेटिव्ह डिग्री असणार आहे, याला इलिमिनेट करा. आणि या ठिकाणी इथं समानता दाखवणं चालली नाही, म्हणजेच हे पण काय होईल, इलिमिनेट होईल. तर इथं उत्तर असलं पाहिजे होतं इथं फास्टर, म्हणजे ही रन्स फास्टर. कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचाच वापर करावा लागेल. अशा पद्धतीनं याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन इथं लक्षात घ्यायचा आहे. पुढचा क्वेश्चन असणार या ठिकाणी दिल्ली इज बिगर दॅन मुंबई बट बिटवीन द टू मुंबई इज ब्लँक स्पेस इंटरेस्टिंग सिटी. आता पुढचा क्वेश्चनला सॉल्व्ह करताना क्वेश्चन वाचतानाच इथं लक्ष घ्यायचं आहे, दिल्ली इज बिगर दॅन मुंबई असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे, कारण दोन गोष्टीमध्ये तुलना आहे. दिल्ली आणि मुंबई या दोनच शहरामध्ये तुलना असल्यामुळे या ठिकाणी इथं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह वापर केला. पुढचं वाक्य पहा, बट बिटवीन टू म्हटलेलं आहे, मुंबई इज ब्लँक स्पेस इंटरेस्टिंग सिटी असं वापरलं गेलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे आता दोनपैकी कोणती सिटी इंटरेस्टिंग असणार आहे, तर मुंबई ही इंटरेस्टिंग आहे असं म्हटलेलं आहे. पण तुलना मात्र या वाक्यातही दोघांमध्येच आहे, दोनच गोष्टींमध्ये तुलना आहे, दोनच शहरांची तुलना चालू आहे. मुंबईची तुलना ही कोणासोबत होऊ राहिली, तर दिल्लीसोबत होऊ राहिली. हे वाक्यातच समजतं. इथं बिटवीन
द टू असं म्हटलं होतं. म्हणजेच आता लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी वापरल्या जाणारं जे ॲडजेक्टिव्ह असलं पाहिजे, हे जे ॲडजेक्टिव्ह जे वापरलं हे आता कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असणार, ही तर लक्षात घ्यायचं आहे. कारण तुलना फक्त इथं दोनच गोष्टींमध्ये उरायली, कंपॅरिझन फक्त दोन गोष्टींमध्ये, मुंबई आणि दिल्ली या दोनच शहरांची तुलना आहे. त्यामुळं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचाच वापर करावा लागेल. मग आता हे जे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे या अगोदर कोणता, इथं मोर वापरायचा, मोस्ट वापरायचा, मोर वापरता येईल किंवा मोस्ट वापरता येईल. आता इथं आपण या निष्कर्षापर्यंत तर पोहोचलो की इथं काय असलं पाहिजे, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीच असली पाहिजे. म्हणजे आता हा मोस्ट इथं वापरता येणार नाही, हा होईल इलिमिनेट. हा मोस्ट इथं वापरता येत नाही, हे दोन होईल ते इलिमिनेट. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी इथं द मोर आणि वापरलेला आहे मोर. आता या वाक्यात आता हे थोडंसं काय असणार आहे, थोडा क्वेश्चन लक्षात घ्यायचं आहे की ॲडव्हान्सच्या एका नियमावरती आधारित होता. इथं मोर असला पाहिजे. मग बरेच जण या ठिकाणी मोर हे उत्तर लिहू शकतात, पण हे उत्तर इथं चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. कारण लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आर्टिकलच्या नियमामध्ये लक्षात घ्यायचं आहे परत एकदा, जेव्हा दोनपैकी एकाची निवड करायची असते, म्हणजे इथं बिटवीन टू मुंबई आणि दिल्ली म्हटलेलं आहे, म्हणजे दोनपैकी एकाची जेव्हा निवड करायची असती त्यावेळेस कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर, हे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकल्सचा वापर केला जात असतो. म्हणजे इथं द आर्टिकल्सचा वापर केला जाईल. म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्री जरी असली तरी इथं वापरताना द मोर इंटरेस्टिंग असं वापरावं लागत असतं. हे आर्टिकलचा एक नियम लक्षात घ्या. आर्टिकल चॅप्टरमध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला एक नियम बघावा लागतो की दोनपैकी एकाची निवड करायची असल्यास त्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. आत्ता जे 2021मध्ये जो कंबाईनचा पेपर मेन्सचा झाला होता त्यामध्येही अशा पद्धतीचं एक वाक्य आलं होतं. त्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला होता आणि ते वाक्य बरोबर होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण त्या वाक्यातही अशीच रचना होती, दोनपैकी एकाची निवड करायची होती. म्हणजे दोघांमध्येच तुलना असणार, पण दोनपैकी एक सर्वात श्रेष्ठ आहे असं जर सांगायचं असेल तर मात्र कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करावा लागतो. तर या नियमानुसार या ठिकाणी मोर असणार नाही, उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी एक नंबरचं द मोर इंटरेस्टिंग सिटी. मुंबई इज द मोर इंटरेस्टिंग सिटी. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण इथं टॅकल करता येत होता. पुढचा क्वेश्चन पहा. आता हे एक वाक्य, हे हा क्वेश्चन आहे, चूज दी करेक्ट सेंटेन्स. चूज दी करेक्ट सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं, दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी. पहिलं वाक्य दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी. दुसरं दिस इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. चौथा असणार शी इज अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. मग आता कोणतं सेंटेन्स करेक्ट असलं पाहिजे हे तुम्हाला ओळखायचं जर असेल. आता पहिलं वाक्य वाचताल तुम्ही, दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी. मग आता तुम्ही जनरली विचार करसाल या ठिकाणी की मोस्ट इथं इंटरेस्टिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे, स्टोरी या ठिकाणी काय असणार आहे, नाऊन होतं. याच्या अगोदर त्याच्याबद्दल माहिती सांगणारं हे काय असेल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. याला तुम्ही EST प्रत्यय लावू शकत नाही, म्हणून या ठिकाणी काय वापरला, मोस्टचा वापर केलेला आहे. मग या वाक्यात इथं अचा वापर करणं योग्य आहे का? बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये चुकू शकतात, हे चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं. या ठिकाणी इथं मोस्टच्या अगोदर अ आर्टिकलचा वापर केलेला आहे, पण आता इथं लक्षात घ्यायचं आहे, बरेचसे तुम्ही असा विचार करू शकता की या ठिकाणी तर द आर्टिकल पाहिजे, कारण मोस्ट वापरला म्हणजे अगोदर द आर्टिकल येत असतो. पण वाक्य हे जर क्वेश्चन तुम्हाला बरोबर सॉल्व्ह करून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, पहिले सेंटेन्स बघा आणि या सेंटेन्समध्ये वापरलेली डिग्री कोणती येते बघायचं आहे. नंतर ठरवायचं आहे की आर्टिकल कोणता वापरायचा आहे आणि ॲडजेक्टिव्ह कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे. आता या वाक्यामध्ये दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी, इथं दिस इज म्हटलेलं आहे बा. म्हणजे दिस इजवरून काय समजतं तुम्हाला या ठिकाणी, की इथं एकच गोष्टीबद्दल बोलणं चाललं, इथं दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टींबद्दल बोललेलं नाही. आणि जेव्हा एकाच गोष्टीबद्दल बोलणं चालतं त्यावेळेस ती कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्री आता असू शकत नाही. म्हणजे डिग्रीचं उदाहरणच नाही, सरळ सरळ लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे जे वाक्य होतं ना वरचं वाक्य, हे डिग्रीचं एक्झाम्पलच नाही, म्हणून बेसिक लक्षात ठेवायचं आहे. दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी असं म्हटलं होतं, म्हणजे यामध्ये तुलना नाही, कंपॅरिझन नाहीच आहे किंवा सारखेपणाही नाही आहे. हे वाक्य फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलणं चाललं, एकाच गोष्टीबद्दल मांडणी चालली, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री पण नाही आणि इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीसुद्धा नाही. म्हणजेच आता लक्षात घ्यायचं आहे, इथं वापरलेला हा अ मोस्ट जो असतो हा येत असतो वाक्यामध्ये व्हेरी या अर्थानं. हा इथं व्हेरी या अर्थानं वापरला जात असतो. म्हणजेच हे वाक्य बरोबर आहे. पहिलं जे वाक्य असणार ते करेक्ट आहे. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मोस्ट आला म्हणजे या ठिकाणी दच आर्टिकल असला पाहिजे, पण तसं होत नाही.
कारण या वाक्यामध्ये तुमचं बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे अशा पद्धतीच्या क्वेश्चनसाठी. इथं अ वापरणं योग्य आहे का नाही हे समजण्या अगोदर तुम्हाला हे समजायला पाहिजे होतं की हे वाक्य कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं असण्यासाठी तिथं कंपॅरिझन असायला पाहिजे होतं. या ठिकाणी एकाच व्यक्तीबद्दल एकाच गोष्टीबद्दल काय इथं बोलणं चाललं, यामध्ये याचं कंपॅरिझन झालेलं नाही आणि कंपॅरिझन झालेलं नसल्यामुळं ही कंपॅरेटिव्ह डिग्री पण नाही आणि हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्यही नाही. मग अशा पद्धतीने या ठिकाणी सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे नियम वापरता येणार नाही. इथं जे वापरलेलं आहे अ मोस्ट याचा अर्थ होतो इथं व्हेरी, म्हणजे अ मोस्टचा वापर व्हेरी या अर्थाने करत असतात. म्हणजे व्हेरी या अर्थाने जर वापर केला तर मग हे वाक्य बरोबर आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी असं न म्हणता दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी म्हटलेलं आहे, हे वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य चुकीचं नाही. दुसरं वाक्य पहा, शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. आता हे सेंटेन्स बरोबर असेल काय? कदाचित तुम्हाला हे सेंटेन्स बरोबर वाटलं असतं. आता या सेंटेन्सला तुम्ही बरोबर म्हटलं असतं कारण या ठिकाणी मोस्ट वापरलेला आहे आणि मोस्टच्या नंतर या ठिकाणी इथं ॲडजेक्टिव्हचा वापर आहे, म्हणजे इथं मोस्टचा आला म्हणजेच या ठिकाणी द आर्टिकल तुम्हाला योग्य वाटतं. पण हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे का पहिले हे बघायचं आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असण्यासाठी तुलना ही दोनपेक्षा जास्त गोष्टीमध्ये असली पाहिजे, कंपॅरिझन ही दोनपेक्षा जास्त गोष्टीमध्ये असलं पाहिजे. या ठिकाणी फक्त एकाच मुलीबद्दल बोललेलं आहे वाक्यात, इथं कंपॅरिझनच नाही. आणि जर कंपॅरिझनच केलेलं नसेल तर मग आता हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हचा नियम इथं लागू होत नाही. म्हणजे हे जे वाक्य आहे जे तुम्हाला बरोबर वाटू शकतं ते वाक्य या ठिकाणी इनकरेक्ट सेंटेन्स असणार. आणि या ठिकाणी द आर्टिकल जो वापरला गेला हा इथं वापरणं चालत नाही आता, कारण वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह म्हणजे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं नाही, म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं नाही. इथं पाहिजे होता अ आर्टिकल, म्हणजे शी इज अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल पाहिजे होतं. म्हणजे अ मोस्टचा वापर याचा अर्थ झाला असता या ठिकाणी व्हेरी, शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल असाच अर्थ होईल. म्हणजे अ व्हेरीच्या जागी काय येत असतो तर अ मोस्टचा वापर केला जात असतो, म्हणजेच हे वाक्य बरोबर, हे वाक्य चुकीचं आहे. तिसरा सेंटेन्स पहा, शी इज अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. आता या वाक्यामध्ये विचार करा, इथं अ मोस्टचा वापर केलेला आहे आणि इथं ब्युटिफुल म्हटलं आहे, शेवटी काय म्हटलं इन द क्लास, म्हणजे आता हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. शी इज अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल, शी इज द मोस्ट पाहिजे होता, आता या वाक्यामध्ये दचा वापर होईल. मोस्टच्या नंतर इथं अ आर्टिकलचा आता वापर करता येत नाही, कारण वाक्य मुळात कशाचं आहे तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. वाक्य बघा, शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास म्हटलेलं आहे. आता एका मुलीची म्हणजे तिची तुलना ही वर्गातल्या सर्व मुलींसोबत करणं झाली, म्हणजे दोनपेक्षा जास्त गोष्टींसोबत तुलना आहे. म्हणजे आता हे वाक्य असलं पाहिजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर असेल तर मग आता या ठिकाणी हे जे ॲडजेक्टिव्ह मानलं गेलं हे सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे. आणि अशा वेळेस सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर अचा वापर न करता या ठिकाणी दचा वापर केला असतो, म्हणजे इथं पाहिजे द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. तर आता या वाक्यात द आर्टिकलचा वापर करता येतो, या वाक्यात आता अ आर्टिकलचा वापर करता येत नाही, म्हणजे हे सेंटेन्स पण इथं चुकीचं सेंटेन्स असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, त्या क्वेश्चनसाठी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं जे तुम्ही वाक्य वाचाल जर त्या ठिकाणी या ठिकाणी लक्षात घ्यायचं कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह वापरला असेल तर मग तुम्हाला चेक करावं लागेल की या ठिकाणी दोनच गोष्टीमध्ये तुलना आहे का हे चेक करा, तरच कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह वापरता येतो. दोनपेक्षा जास्त जणांसोबत तुलना होत आहे का, म्हणजे इथं दोनपेक्षा जास्त जणांमध्ये तुलना आहे का, तर मग सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा. आणि समभाव म्हणजे सारखेपणा असेल तर मग पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण आज पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा जे काही बेसिक गोष्टी होत्या त्या आपण इथं शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण ॲडजेक्टिव्हचं जेवढं बेसिक होतं आज कंप्लीट केलं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये ॲडजेक्टिव्हचे प्रकार, डिटर्मिनर्स ॲडजेक्टिव्हमधला फरक, ॲडजेक्टिव्हचे प्रकार हे आपण बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण डिग्रीचं बेसिक बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये जे असणार आहे याच्या पुढचा जो पार्ट असणार आहे वर्ब, तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच असतो. वर्बबद्दलची सर्व माहिती आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. तर लेक्चर जर तुम्हाला खरोखर आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.